करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्तावरला हल्ला करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती. आमचं मंडळ रीतसर अर्ज देऊन परवानगी घेऊनच छत्रपतीचं संभाजी महाराज जयंती साजरी करतं. त्यासाठी डॉल्बी वगैरे आमचा जागेवर उभा होता. टेस्टिंग चालू होती. त्यावेळेस DYSP स्वप्नील राठोड, पुन्हा एक पवारसाहेब PI पवारसाहेब आणि त्याच्यासोबत टेक्निक असते ते स्वामी, हे सगळेजण आले आणि आल्या त्यांनी डायरेक्ट न काय बोलता डायरेक्ट डॉल्बी फोडायला चालू केली. जनरेटर फोडलं, सगळं फोडल्यानंतर पुन्हा ह्यांना दमदाटी करायला चालू केली. हा तुमचा अधिकार नाही की बाबा तुम्ही ह्या आतमध्ये डॉल्बी टाकू शकता. त्यानंतर हे सर्व आमचे मंडळाचे सर्व सदस्य मागणीसाठी देशपांडे यांनी ठिय्या आंदोलन केलं. त्यावेळेस सगळेजण महाराजाचा पुतळा समोर ठेवून ते सगळेजण खाली बसले होते. घोषणाबाजी फक्त लोकशाही पद्धतीने घोषणाबाजी चालू होती. पण त्यावेळेस राठोड साहेबांनी येऊन परत एकदा पुतळा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि परत शिवभक्तांनी ज्यावेळेस पुतळा दाखवू नका, तुम्ही मूर्तीला हलू नका असं बोलल्यानंतर मग डायरेक्ट त्यांनी मारहाण चालू केली. हे सगळं व्हिडिओ समोर आलेला आहे. तरी माझं ह्या प्रशासनाला, ह्या फडणवीस साहेबाला, ह्या SP ला, या कलेक्टरला एवढंच म्हणणं आहे, आम्ही रविवारपर्यंत वाट बघणार. तुम्ही जर कारवाई केली नाही तर तिथून धाराशिव सोमवारपासून बेमुदत बंद राहील, ही आमची घोषणा आहे. एवढंच बोलतो मी ह्या प्रशासनाला. छत्रपती. हा सर काय घडलं होतं रात्री?